बुलढाण्यात भाजप शिवसेना वाद चिघळला. संजय गायकवाडांवर मानहानीचा इशारा. बुलढाण्यात भाजप आणि शिवसेनेतील वाद आता चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यामध्ये चांगल्याच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर आता हा वाद टोकाला पोहोचल्याचं दिसत आहे. आमदार संजय गायकवाड यांनी आरोप करताना आदिवासी मुलींचे चरित्रहनन केल्याचा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केलाय आणि त्यामुळे आमदार गायकवाड यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर 10 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा करेल, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी दिलाय. सोमवारी मी एक पत्रकार परिषद घेतली होती, ज्यामध्ये आमदार गायकवाड यांनी बोलताना चिखलीमध्ये असं म्हटलं होतं की बुलढाण्यामध्ये मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना 150 कोटीची कामं दिली. असं खोटं आणि बेजबाबदारपणाचं वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केलं. म्हणून त्यावर मी भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष नात्याने पत्रकार परिषद घेऊन त्याला जाहीर आव्हान दिलं होतं की बुलढाण्यामध्ये कोणत्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कोणत्या गावामध्ये कोणत्या कामावर किती निधी दिला याची यादी जाहीर करावी. यावर पत्रकारांनी मला विचारलं होतं की एकनाथ शिंदेंना 17 कॉल्स आले, त्यांची चौकशी होईल का वगैरे, हा काही विषय असे विचारले. मी सांगितलं होतं की SITला ज्याची ज्याची चौकशी करावी वाटत असेल SIT त्या प्रत्येकाची चौकशी करेल आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे विधानसभेत सांगितलं होतं की या प्रकरणामध्ये दुरान्वयही कोणाचा संबंध जर दूरपर्यंत दिसला तरी त्याला या प्रकरणात सोडला जाणार नाही. आणि त्या निमित्ताने मग अनेक प्रश्न उपप्रश्न जे झाले त्याला मी उत्तरं दिली होती. त्यावरती गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर आणि माझ्या आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनींच्या बाबतीमध्ये अतिशय बेताल, बेजबाबदारपणाचे आणि लांछनास्पद असे आरोप त्यांनी केले, ज्यामध्ये माझ्यावर आरोप करत असताना माझ्या आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थिनी, आदिवासी महिला कर्मचारी, मागासवर्गीय महिला कर्मचारी, जवळपास 300 विद्यार्थिनी आणि 30 ते 35 महिला कर्मचारी यांचं चारित्र्य हनन होईल. त्यांच्याकडे समाज हा संशयाच्या दृष्टीने पाहिल. ज्यांना समाजामध्ये फिरताना कुठेतरी एक अपमानाची भावना मनामध्ये निर्माण होईल. ज्यांच्याकडे पाहताना उद्या लोक म्हणतील की विजयराज शिंदेच्या आश्रमशाळेतली हीच मुलगी आहे का बा, का ही मुलगी विजयराज शिंदेच्या आश्रमशाळेत होती का बा. उद्या त्या मुलींचं जे कौटुंबिक भविष्य आणि आयुष्य आहे त्यामध्ये सुद्धा संशयाचा डाग लागू शकतो, कुठेतरी त्यांच्या जीवनाला कलंक लागू शकतो. अशा प्रकारचं जे लांछनास्पद वक्तव्य आमदार गायकवाड यांनी जे केलं त्याबद्दल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आदिवासी मुलींचं चारित्र्य हनन करणारं वक्तव्य त्यांनी जे केलं त्याबद्दल अॅट्रॉसिटी खऱ्या अर्थानं त्यांच्यावर दाखल झाली पाहिजे. महिला कर्मचाऱ्यांमध्येही महिला कर्मचारी आणि मागासवर्गीय कर्मचारी आणि आदिवासी कर्मचारी आहेत, त्यांचाही अपमान या निमित्ताने जो केला गेला, त्यांच्याही चारित्र्यावर, त्यांच्या कर्तृत्वावर, कार्यावर जो डाग लावला गेला त्याबद्दलही त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे. म्हणून मी स्वतः आज जिल्हा पोलीस अधीक्षक व ठाणेदार यांना जाऊन रीतसर माझी तक्रार त्या ठिकाणी दाखल केली आहे
व त्याचबरोबर त्यांनी येत्या 15 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं या बेताल, बेजबाबदार आणि लांछनास्पद वक्तव्याची माफी मागितली पाहिजे. आदिवासी विद्यार्थिनींचा जो चारित्र्य हरणाचा प्रकार त्याच्या तोंडातून जो झाला, त्याच्या वक्तव्यातून झाला, त्याबद्दल आदिवासी विद्यार्थिनींची सुद्धा आणि मागासवर्गीय महिलांची सुद्धा तरी माफी मागितली पाहिजे. माझ्यावर सुद्धा जे बेजबाबदारपणाचे आरोप केले त्याची सुद्धा माफी मागितली पाहिजे. अन्यथा मी गायकवाडवर 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, हे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो.